दुग्ध व्यवसाय म्हणजे तोट्याचा धंदा असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कारण या व्यवसायात जनावरांच्या खरेदीवर सध्या सर्वाधिक गुंतवणूक करावी लागते। त्याचबरोबर मिळणाऱ्या उत्पादनातनं उत्पन्न अतिशय कमी मिळते। वाढलेला उत्पादन खर्च आणि कमी झालेला हमी भाव यामुळे व्यवसायात नफ्याचं गणित बसतच नाही। अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुडशिंगी गावच्या रामचंद्र दांगट यांनी दुग्ध व्यवसाय यशस्वी केलाय। आज महिन्याकाठी ते 20,000 रुपये कमवतात। कसं ते पाहायला जाऊयात आपण कोल्हापूर जिल्ह्यात। रामचंद्र दांगट यांचं शिक्षण जेमतेम 10वी पर्यंत झालंय। त्यामुळे नोकरी करायला त्यांना मर्यादा पडत होत्या। त्यातच घरची शेतीही कमी असल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न 20 वर्षांपूर्वी त्यांच्या समोर उभा होता। त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सोपा मार्ग म्हणून दुग्ध व्यवसाय करायचा निर्णय घेतला। त्याचबरोबर त्याला जोड म्हणून स्वतः दूध संस्था काढून दूध संकलन करायला सुरुवात केली। 15 ऑगस्ट 1996 या दिवशी मी एक छोटीशी दूध संस्था धनलक्ष्मी महिला दूध संस्था या नावाने दूध संस्था स्थापन केली। दूध संस्था स्थापन केल्यानंतर मला पशुपालनाची फारच मोठी आवड निर्माण होत गेली। त्याच्यानंतर मी गायी पाळण्याचा निर्णय घेतला। पण कमी भांडवलामध्ये सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला धंदा करायचा हे थोडंसं कमी भांडवलामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं धंदा करायचा ह्या गोष्टीची माहिती थोडीशी मी माझ्या जवळच्या माणसांच्याकडनं जाणून घेतली आणि त्यातूनच मग मी गाई म्हशी पालनाचा निर्णय घेतला। दांगट यांनी दुग्ध व्यवसायात सुरू केलेली वाटचाल कालांतरानं गावात अनेक दूध संस्था निघू लागल्याने अडखळली। त्याचबरोबर ज्या दूध संघाकडे दूध पाठवलं जात होतं तो संघही तोट्यात गेल्यानं त्याचा मोठा फटका दांगट यांना बसला। पण एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही असं ठरवून दांगट यांनी पुन्हा नव्या जोमानं व्यवसायाला सुरुवात केली। पण यावेळी त्यांनी स्वतःच्या गोठ्यातील जनावरं वाढवण्यावर भर देण्याचा विचार करून गायी विकत घ्यायचं ठरवलं। त्याचबरोबर दुसऱ्या दूध संघाबरोबर करार करून दूध विक्री सुरू केली। नवीन सशक्त गायी खरेदीसाठी भांडवलाची उपलब्धता नसल्यानं त्यावर पर्याय म्हणून कमीत कमी दरात मिळणारी अशक्त वयस्कर गायी घेऊन दांगट यांनी आपली वाटचाल चालू ठेवली। बाजारामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गाई म्हशींच्या किमती असतात, पण एवढ्या किमती एवढे पैसे जमा करण्याचं पण उद्दिष्ट आपल्याजवळ नसतं। त्यामध्ये थोडं ॲडजस्टमेंट म्हणून कमी रेटची जनावरं फक्त ती त्यांचं शरीर किंवा बाकीचे शरीराचे अवयव चांगल्या पद्धतीनं असावेत अशा पद्धतीनं मी जनावरं खरेदी करत गेलो। कमीत कमी पैशामध्ये ती जनावरं खरेदी करायची व जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्याकडून दूध मिळवायचं। त्यांचं पालनपोषण अगदी चांगल्या पद्धतीनं करून पार्टी अशा पद्धतीची जनावरं खरेदी करायची। अशाच पद्धतीचं एक उदाहरण म्हटलं तर माझ्या गोट्यामध्ये एक मी गाय सध्यासुद्धा माझ्याकडे एक गाय त्या पद्धतीची आहे। अगदी केविलवाणी अवस्थेमध्ये ती गाय मी एका शेतकऱ्याकडून घेतली। अगदी 6,000 रुपयाला ती गाय घेतलेली होती। त्या गाईचं अक्षरशः एका वेळेला फक्त अर्धा लिटर दूध निघत होतं। अशीच गाय मी माझ्या गोट्यामध्ये अगदी ढकलत अशा स्वरूपात आणलेली आहे। त्याच गायीची आज रोजी जवळजवळ एका वेळेला ती गाय माझ्याकडे व्याल्यानंतर 10 लिटर दूध एका वेळेला देते। असं दिवसाकडे ती 20 लिटर दूध देते आणि त्याच गायीच्या माध्यमातून आज माझ्याकडे 3 ते 4 त्याच्या कालवडी तयार आहेत आणि आज तीच गाय माझ्याकडं कमीत कमी 50 ते 60-70 हजार रुपयाच्या किमतीची गाय तयार झालेली आहे आणि ती गाय विकायची अशी इच्छासुद्धा होत नाही, कारण त्या गायीनं भरपूर आम्हाला साथ दिलेली आहे। 5 गायी आहेत। 5 गायींच्या मध्ये आमचं म्हणजे चालू बंद अशा स्वरूपाच्या गायी आहेत। कुठल्या दूध गाभण आहेत, कुठल्या चालूवरती व्यालेल्या आहेत, कुठल्या पार्ट्या पानावरती आहेत। अशा पद्धतीच्या गायी असल्यामुळं सर्वसाधारणतः 60 ते 65 लिटर पर्यंत आत्ताचं दूध संकलन त्यांचं चालू आहे। रामचंद्र दांगट यांनी दुग्ध व्यवसाय करायचा घेतलेला निर्णय जितक्या खंबीरपणे घेतलाय तितक्याच खंबीरपणे त्यांच्या पत्नीनंही त्यांच्या निर्णयाला साथ दिली। सुरुवातीला न आवडणारा हा व्यवसाय आता त्यांच्या आवडीचा बनलाय। त्यामुळेच भविष्यात आणखी गायींची संख्या वाढवण्याचा त्यांचा विचार आहे। या बिझनेसमध्ये अतिशय मला आधी गोडी नव्हती, पण आता माझ्या मिस्टरांच्या संगतीमुळे मला ही गोडी निर्माण झाली आणि आता मला हे मिस्टरांच्या बरोबर काम करणं अतिशय मला आवडतं। कोणतेही काम असो आम्ही हसत करून जातो। आम्हाला त्या कामाचा कंटाळा वाटत नाही। हे काम अगदी म्हणजे सगळं कुट्टी करणं, शेण काढणं,
त्यांना जनावरांना धुणं हे अगदी आम्ही इझी करून जातो. त्याच्यामुळे आम्हाला या कामाचा कंटाळा वाटत नाही. माझ्या मिस्टरांना आणखी मी म्हणते की आणखी आपण गाई घेऊया, आणखी करूया, हे मला अतिशय आवडायला लागले. म्हणून मी मिस्टरांना माझ्या अतिशय मी मदत करते. दुग्ध व्यवसाय म्हणजे तोटा हे वास्तव रामचंद्र दांगट यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं पुसून टाकलंय. त्यामुळं नव्यानं दुग्ध व्यवसायात येणाऱ्या तसंच दुग्ध व्यवसाय निव्वळ जोडधंदा म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांना दांगट यांचा दुग्ध व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरतोय. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.